त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर हल्ला प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी। बाळापूर त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजनी यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला। हल्ल्यात किरण ताजनी हे पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्यातील अन्याय, अत्याचार आणि वास्तव्य संघटनाचा आवाज बनणाऱ्या पत्रकारावर अशा प्रकारचे हल्ले निंदनीय आहेत। पत्रकारावर असे वारंवार होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे। त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सर्व पत्रकार संघटनातर्फे त्याचप्रमाणे बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात आला। तसेच सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्या हल्लेखोर गुंडावर त्वरित कडक कारवाईची मुख्यमंत्रीमार्फत माननीय वैभव फडतारे तहसीलदार बाळापूर जिल्हा अकोला यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली। निवेदनात हल्लेखोरांना तातडीने अटक करून कारवाईची तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना आखण्याची सुद्धा मागणी करण्यात आली। निवेदन देतेवेळी बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रोंदळे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे, ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, उमेश जामोदे, दीपचंद चव्हाण, अनीस खान, गजानन सुरजुसे, काझी रफत खान, डॉक्टर अतिकुर रहमान, अनिल गिरे, शहबाज देशमुख, राजेश्वर वैराळे, अनिल दंदी, मोतीबर देशमुख, अमोल जामोदे, सुधीर कांबेकर, काझी एहतेशाम, शिवदास जामोदे, उमेश म्हसने, काझी मेहंद हसन, अमोल ढोके, प्राध्यापक राजेंद्र थेटे, शोएबुद्दीन शेख, रवी वखरे, अख्तर शाह, बिस्मिल्ला शाह, हमीदुद्दीन ग्यासुद्दीन, शकील अहमद यासह बाळापूर पत्रकार तालुका संघाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार बांधव उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।